छत्रपती संभाजीनगरच्या जिल्हा बँकेच्या निवडणुकीमधून आमदार अब्दुल सत्तार यांचे चिरंजीव समीर सत्तार यांचा जो फॉर्म आहे तो बाद ठरवण्यात आला। अर्जामध्ये किरकोळ चुका काढून अर्ज अवैध करण्यात आल्याचा आरोप आहे। त्यामुळे छत्रपती संभाजीनगरमध्ये भाजप आणि शिवसेनेमध्ये नव्या वादाला तोंड फुटण्याची शक्यता आहे। साहेबांनी जो तो रद्द केला त्याची कारण पाहिली तर माझ्या मुलाचा त्यांनी जे रद्द केला त्यांनी सांगितलं की तुम्ही तुमची इमारत जिल्हा मध्यवर्ती बँकेला भाड्याने दिलेली। जो नियम 57 त्यांनी जे दाखवला, नियम 57 मध्ये अशी कुठेही प्रोव्हिजन नाहीये। ज्या वेळेस मी सदस्य झाल्यानंतर त्याचा काही बेनिफिट घेत असेल त्या बँकेचा तर मला मग त्या 57 नियम लागतो। परंतु आता शेवटी राजकारण आहे, राजकारणामध्ये अशा घटना आता संशयाच्या वातावरणाचा जो आहे याचा निर्णय आम्ही मुख्यमंत्री देवेंद्रजीला सांगू, आम्ही तोच निर्णय एकनाथ शिंदे साहेबांना सांगू। आणि देवेंद्रजी ॲडव्होकेट आहे, ते वकील आहे, त्यांना 2 मिनिटात हा मुद्दा समजला का ते त्याच्यामधला मार्ग काढतात। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।